नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, जी टोमॅटो लागवड केली, अर्थात तुम्ही या ठिकाणी बघता लागवड केलेली आहे, चांगल्या पद्धतीने लागवड सक्सेसफुल झाली। पण या ठिकाणी हे रोप जे मेल आहे, अर्थात बाकीचे चांगले आहेत हे सुकलं आहे, तर काय प्रॉब्लेम असेल की जेणेकरून ते झाड सुकलं असेल, कोमजलं असेल, तर निश्चितच याच्या पाठीमागील असेल तर निश्चितच जो बदल असेल तर निश्चितच वातावरणातील आहे। हीट जास्त असल्यामुळे झाडांची लागवड करताना या ठिकाणी रोप वरचेवर सुद्धा लागवड करताना राहिलं गेलं असेल, किंवा मल्चिंग पेपर तापल्यानंतर जी वाफ तयार होत असेल, जी हीट बाहेर पडते मल्चिंग पेपर तापल्यानंतर, ती त्या झाडापाशी पडल्यानंतर त्या ठिकाणी गळा तयार होणं किंवा काळं पडणं हे सुद्धा होऊ शकतात। त्यामुळे लागवड करत असताना चांगल्या पद्धतीने रोपं खालवर गेली पाहिजे, माती दाबली गेली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने तिथपर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे। तर ही पहिली काळजी घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर दुसरी काळजी करत असताना मल्चिंग पेपर तापल्यानंतर जी वाफ बाहेर पडते, तर या ठिकाणी आपल्याला जे आपण हे चारही बाजूने गळं भरणं म्हणतो, म्हणजे याला आपण आपल्याजवळ जे असणारं सेंद्रिय खत असेल, अर्थात या ठिकाणी गांडूळ खत असेल, सिटी कंपोस्ट खत असेल किंवा टाटाचं जिओग्रीन आहे, हे जिओग्रीन आपण सर्व जे गळे आहेत, म्हणजे जे हा जो मोकळा पॅसेज आहे या ठिकाणी टाकून घेऊ शकतो। किंवा आता नवीन सिस्टीम बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळते की आपले चहाचे जे कप आहेत, पेपर कप, ते पेपर कपसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी ठेवलेले दिसतात, पण तो कॉस्टिंग जास्त आहे। त्याच्यापेक्षा आपल्याकडे जे असणारं सिटी कंपोस्ट खत असेल, टाटाचं जिओग्रीन असेल, त्याचबरोबर निंबोळी पेंड असेल, गांडूळ खत असेल, तर ते तुम्ही गळे भरू शकता की जेणेकरून जी होणारी मर असेल, जे काळे गळंबे पडत आहेत, मर रोग होतो आहे, तो येणार नाही आहे। त्याचबरोबर त्या खतामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमाचा जर वापर केला तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळतील। ट्रायकोडर्मा सुडोमोनास मिक्सिंग करा आणि ते त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन करा, तर ह्या पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करा, तर हे निश्चितच तुम्हाला सक्सेसफुल राहणार आहे। धन्यवाद।